आता अलीकडच्या काळात काय झालंय, ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये कोणी काहीही आपली विद्वत्ता पाजळत आहे की संतांनी त्या मोगल साम्राज्याला विरोध का नाही केला. अरे मुघल साम्राज्य होतं कुठे त्यावेळेला अजून आलेलं, याचा विचारच करत नाही. की ज्या वर्षी ज्ञानेश्वर समाधी घेतात त्या वर्षी पहिल्यांदा अल्लाउद्दीन खिलजी आला आणि त्यावेळेला अजून त्यांचं साम्राज्य पसरायचं, अजून 5 शाह्या वगैरे व्हायच्या आणि त्यावेळेला संत कुठे लढाई जाणार करायला जाणार. परंतु असं चाललेलं आहे सध्या. आणि मग त्यावेळेला युरोपात इतके शोध लागले होते, अमुक झालं होतं, तमुक झालं होतं. युरोपातली परिस्थिती आणि आमची परिस्थिती याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. आमच्याकडे जी संस्कृती आहे ती ग्रामसंस्कृती आहे, जातीभेदाने बुजबुजलेली संस्कृती आहे. जातीभेदामध्ये उच्चनीचता आणि आचाराचे अतिशय कडक असे निर्बंध आहेत. किती कडक निर्बंध आहेत की तुम्ही कुठल्या जातीचे आहात याच्यावरनं तुम्ही काय घालायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं, कुठे बसायचं, कसं उठायचं, लग्न कसं करायचं, बारसं कसं करायचं, मरायचं कसं, मेल्यावर विधी काय करायचा, हे सुद्धा सगळं आमच्या जातींनी सांगितलेलं आहे. आजही आम्ही असं बघतो आहोत की कुठल्या तरी खेड्यातल्या कुठल्या तरी निम्न जातीतला मनुष्य घोड्यावरनं वरात काढली म्हणून गावातले उच्चवर्णीय त्याला जाळायला निघतात. ही जर परिस्थिती आज आहे, ज्या वेळेला माणूस काय ते चंद्रावर गेला, अमक्यावर गेला, तमक्यावर गेला, हा एक गट गेला हो, बाकीच्या सगळ्याचं काय. ही जी काही प्रचंड विषमता आहे, या विषमतेकडे कोणी लक्ष देणार की नाही, का एक फक्त मुद्दा घेऊन बसणार. आणि संत साहित्याने जर क्रांती कुठली केली असेल तर सर्व जाती जमातीच्या लोकांना एकच स्तरावर आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जसं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणाले की शिवाजी महाराजांच्यासाठी अनुकूल सांस्कृतिक पार्श्वभूमी संतांनी निर्माण केली भाषेच्या द्वारे, केवळ भाषेच्या द्वारे. कारण ती भाषा जिवंत ठेवली, संस्कृती जिवंत ठेवली आणि त्यामुळे आमच्या खेड्यापाड्यातला अंदरमावळमधला साधा मराठा गडी हा शिवाजी महाराजांच्या सैन्यात मरायला तयार झाला. तिथे कुठे राष्ट्रभक्तीची गीतं वगैरे काही म्हटलेली नाही, तर राष्ट्रवाद वगैरे असला काही शिकवला नाहीये. तो त्या भाषेच्या मधनं गेला, तो त्या आचरणामधनं गेलेला आहे दैनंदिन. दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो काळ आहे इसवी सनाचं 13वं शतक ते 17वं शतक, तर हे जे सगळे मधले संत आहेत हे या काळात झालेले. आता हा काळ कसा आहे की या काळामध्ये एकीकडे मुघल साम्राज्य पसरत आहे, निरनिराळ्या शाह्या होत आहेत. इतिहासाचा विचार करा त्यावेळेला, नुसता संत साहित्याचा विचार करू नका. अभिजात मराठीमध्ये ज्याला इंटरडिसिप्लिनरी स्टडी अप्रोच म्हणतात, आंतरज्ञानशाखीय विचार पद्धती, की अनेक शास्त्रांचा विचार तुम्ही एका वेळेस केला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. नुसतं संत साहित्य, नुसती ओवी घेतली ना अभंग घेतला ना अर्थ लावत बसला, होत नाही. संत साहित्याकडे पाहत असताना किंवा कुठल्याही आमच्या ऐतिहासिक परंपरेकडे पाहत असताना त्या काळातला इतिहास, भूगोल, वातावरण, इथली समाजरचना, त्या समाजरचनेमधले निरनिराळे दंडक यांचा कुठे आम्ही विचार करणार आहोत की नाही.